नमस्कार मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 मध्ये जागा निघालेल्या आहे. मोठी भरती निघालेली आहे. जर तुम्हाला पोस्टामध्ये जॉब करायची असेल, GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM, डाक सेवक ही जी डिफरंट पोस्ट आहे ज्यासाठी ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन जी आहे सुरू होणार आहे 10/2/2025 म्हणजे ऑलरेडी सुरू झालेला आहे. तर 3/3/2025 पर्यंत राहणार आहे. एडिट करेक्शनची तारीख दिलेली आहे 6/3 ते 8/3 पर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. याच्यामध्ये जे जॉब असणार आहे त्याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे BPMचं पद आहे आणि याच्यामध्ये डे टू डे पोस्टलचे जे की ऑपरेशन आहे ते करायचे आहे. त्यानंतर मार्केटिंग आणि प्रमोशन करायचं आहे. सिंगल हँडेड BO BPM याच्या रिस्पॉन्सिबिलिटी ते मेन्शन केलेले आहे. दुसरं जे पद आहे ते असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM हे त्याच्या खालचं पद आहे. ज्यामध्ये स्टॅम्प, स्टेशनरी, कन्वे, डिलिव्हरी, मेल ॲट डोअर स्टेप असे याच्यामध्ये कामं आहेत. तिसरं जे आहे डाक सेवक, याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे कामं आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती मिळणार आहे तर BPMसाठी तुम्हाला मिळणार आहे 12,000 ते 29,300 3,380. तर ABPM किंवा डाक सेवकसाठी 10,000 ते 24,720 पेमेंट मिळणार आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष. याच्यामध्ये परीक्षा वगैरे नसणार आहे. वयोमर्यादेमध्ये सूटसुद्धा आहे. SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, EWSला रिलॅक्सेशन नाही दिलेलं आहे, PWDला 10 वर्ष, PWD विथ OBC 13 वर्ष, डिसेबिलिटी प्लस PWD SC ST 15 वर्ष. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वा वर्ग मागितलेला आहे आणि लोकल लँग्वेजमध्ये जी आहे तुम्हाला. नंतर मित्रांनो, याच्यामध्ये डायरेक्टली परीक्षा वगैरे काही नाही आहे. याच्यामध्ये 10वीचे जे गुण आहे त्याच्यावरती तुमची याच्यामध्ये डायरेक्टली सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना मार्कशीटवर जास्त गुण आहे त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. ज्यांचे मार्क्स जे आहे ग्रेडिंगमध्ये आहे त्यांच्यासाठी ते मल्टिप्लाइंग फॅक्टरसुद्धा दिलेला आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स भरायचे आहे. तर अशा पद्धतीनं जी आहे ही वॅकन्सी निघालेली आहे. आता याच्यामध्ये वॅकन्सी किती आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठी मित्रांनो आपण विंडो बंद करून आपण दुसऱ्या विंडोमध्ये जाऊ. तर इथे आपण पोस्ट ओपन केलेल्या आहे, बघू शकता. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पोस्ट आहे कोकण मराठी आणि मराठीमध्ये तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये ओपनच्या 683 आहे, OBCच्या 323 जागा, SCच्या 137 आहे, STच्या 131 आहे, EWSच्या 146, PWDच्या 15, 20, 17 आणि 2 अशा टोटल 1314 जागा ज्या आहे तुम्ही ते बघू शकता. टोटल 1473 इतक्या जागा ज्या आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि कोकणमध्ये 25 जागा आहे. तरी तुम्ही इच्छुक असाल तर फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा. याच्यामध्ये परीक्षा न होता तुम्हाला सरकारी नोकरी केंद्र सरकारची लागणार आहे.